पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देणारा परभणी जिल्हा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकजुटीनं काम करून शिवसेनेची परभणी जिल्ह्यात ताकद निर्माण करणार असल्याचं प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केलंय। परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, डॉक्टर मदन लांडगे, माणिक पोंडे, प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले, माजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधिलकी असून याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भावना आणि आग्रह लक्षात घेता मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं। आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द सांगताना जाधव म्हणाले की 2024ची लोकसभा निवडणूक वगळता सर्व निवडणूक या धनुष्यबाण या चिन्हावरच लढवल्या आहेत, तर 2024च्या लोकसभेत प्रस्थापित कुठलंही चिन्ह नव्हतं, सर्व चिन्ह नवीन होते असं जाधव यांनी सांगितलं। मागील 5-7 वर्षांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांची मोठी गळचेपी सुरू असून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार 7 जुलै रोजी परभणीत येत असून त्यांच्या उपस्थितीत येथील स्टेडियम मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं खासदार संजय जाधव यांनी सांगितलं। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांचा उहापोह होणार असून त्यातून शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार असल्याचं सांगत, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे शहरातील व्यापारी, वकील, प्राध्यापक आदी समाज घटकांशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय जाधव यांनी यावेळी सांगितलं। मानवत येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आमदार राजेश विटेकर व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच आमदार विटेकर यांनी आपल्या मागणीसंदर्भात एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं। त्याद्वारे मानवत शहर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं इथं अपघाताचं प्रमाण अधिक आहे। अपघातग्रस्तांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत व जीवितहानी टाळता यावी यासाठी मानवत इथं ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। जिंतूर तालुक्यातल्या मांधणी गावामध्ये सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी 3 जुलै रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात धडक दिली। पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांची भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री तातडीनं बंद करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CET ची आवश्यकता नाही। प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध। विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन। उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 8087271670 या क्रमांकावरती संपर्क साधावा। परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। अध्यक्षपदाची धुरा नुकतीच सक्षम हातामध्ये सोपवण्यात आल्यामुळं यावर्षीच्या वाढदिवसाचा उत्साह परभणीतील व्यापारी, व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांमध्ये द्विगुणित झालेला पाहायला मिळाला। केवळ औपचारिकता म्हणून वाढदिवस साजरा न करता संजय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध सामाजिक आणि जनहितार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक करण्यात आले। संजय मंत्री यांच्या मनमिळावू आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ औषध व्यवसाय क्षेत्रातूनच नव्हे तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। संजय मंत्री यांची परभणीच्या व्यापारी क्षेत्रात एक अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आणि मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळख आहे।
केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड ही त्यांच्या आजवरच्या निष्प्रळ सेवेची पावती म्हणावी लागेल. पदभार स्वीकारताच त्यांनी संघटनेच्या कामाला गती दिली असून औषध विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध झाले आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे समाजकार्य करणाऱ्या संजय मंत्री यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यानं त्यांच्या लोकप्रियतेची आणि समाजातील त्यांच्या आदराची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली. त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीला आणि दीर्घायुष्यासाठी परभणीकरांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी वर्षानुवर्षे खराब रस्त्यांचा त्रास सहन केला आहे. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीची होणारी अडचण, विद्यार्थ्यांचं शिक्षण, शेतकऱ्यांच्या मालाची बाजारपेठ ने-आण, रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचवण्याची धडपड आणि दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी आपण अनुभवल्या आहेत. आज त्या अडचणी दूर करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं जात आहे. कारण शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार, उद्योग, रोजगार आणि सामाजिक प्रगती या सर्वांचा पाया सक्षम रस्ते व्यवस्थेवर उभा असतो. त्यामुळं रस्ता हा केवळ माती, दगड आणि डांबराचा पट्टा नाही, तर तो गावाला विकासाशी जोडणारा दुवा असतो, असं प्रतिपादन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलं. गंगाखेड तालुक्याच्या विविध गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रमुख मार्गांवरील प्रस्तावित रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. परभणीतल्या वसमत रोडवर 2007 साली झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयानं 11 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ न्यायालयीन लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. 2007 मध्ये विविध मागण्यांसाठी वसमत रोड इथं आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याऐवजी पोलिसांनी आंदोलनस्थळी लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. तसंच काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा आरोप करत आंदोलकांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात आंदोलनकर्त्याकडून गोफन जप्त केल्याचं दाखवून विविध कलमाखाली गुन्हे दाखल झाले होते. जवळपास 19 वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या कालावधीत काही आरोपींचं निधनही झालं, तर काही जण वयोमानामुळे अशक्त झाले होते, तर काही जण रोजगारासाठी परभणीबाहेर स्थायिक झाले. मात्र प्रमुख 11 कार्यकर्त्यांनी नियमितपणे न्यायालयीन लढा सुरू ठेवला. या प्रकरणात कीर्तिकुमार बुरांडे, माधुरी क्षीरसागर, लक्ष्मण काळे, शेख अब्दुल, गणपत गायकवाड, बाळासाहेब मोहाटे, छाया गायकवाड, शेख मुन्शी, शेख महबूब, अनिता धोंगडे आणि शेख नबी या कार्यकर्त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. 10वी नंतर उज्ज्वल करिअरचे स्वप्न साकार करायचे आहेत का? मग जिजाऊ ITI पाथरी रोड येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा. इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट ट्रेड उपलब्ध. वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रॅक्टिकल लॅब, अत्याधुनिक यंत्रसामग्री, स्मार्ट बोर्डद्वारे थेरी क्लासेस, तंत्रज्ञान संपन्न संगणक प्रयोगशाळा, स्कूल बसची सुविधा, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद. 12वी समकक्षता, भारत सरकार शिष्यवृत्ती आणि लेबर कार्ड शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध. 100% रोजगार देणारी संस्था म्हणजेच जिजाऊ ITI परभणी. संपर्क: प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व कैलास कुलथे. मोबाईल क्रमांक 9890840251 आणि 9423143355. जिजाऊ ITI डेंटल कॉलेजच्या बाजूला, पाथरी रोड, परभणी. पूर्णा तालुक्यातल्या सुकी शिवारामध्ये तब्बल 1000 वर्षापूर्वीची मानली जाणारी महिषासूर मर्दिनी म्हणजेच दुर्गा देवीची प्राचीन मूर्ती सापडल्यानं इतिहासप्रेमी, पुरातत्व अभ्यासक आणि भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या दुर्मिळ शोधामुळे पूर्णा परिसराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशावर नव्यानं प्रकाश पडला आहे. सुकी गावाच्या पूर्वेला असलेल्या ओढ्यालगत बळीराम रेणगडे यांच्या शेतात तणनाशकाची फवारणी सुरू असताना ओढ्यातून पाणी आणताना त्यांच्या नजरेत पाण्याच्या प्रवाहात उघडे पडलेले प्राचीन मूर्तिशिल्प दिसलं. ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांनी मूर्ती सुरक्षित बाहेर काढताच ही बातमी परिसरात पसरली, तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर अविनाश खोकले यांनी मूर्तीचा सखोल अभ्यास करून ती उत्तर चालुक्य कालखंडातील म्हणजेच इसवी सनाच्या 11व्या ते 13व्या शतकातील असल्याचा प्राथमिक अंदाज निष्कर्ष त्यांनी नोंदवला आहे. सेलू तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या जुन्या वादाचं रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झालंय. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात 4 जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष चौधरी राहणार कुपटा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1 जुलै रोजी रात्री 8 वाजता गुळखंड शिवारातील एका धाब्यावर जेवणासाठी ते गेले होते. त्यावेळी पूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या व्यवहारावरून वाद असलेल्या शाहरुख शेख यानं पैशाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत तंदूरजवळील लाकडानं त्यांच्या डाव्या कानावर जोरदार वार केला. त्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. तर शाहरुख शेख यानं समीर खान, लतीफ खान आणि महबूब शेख यांना बोलावून घेतलं व चौघांनी मिळून संतोष चौधरी यांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद केला आहे.
लग्नानंतर फॉर्च्युनर कार, सोनं व पैशाची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, 2 ननंदा आणि त्यांच्या पतीसह एकूण 6 जणांच्या विरोधात नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषिकेश बिराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह 8 डिसेंबर 2024 रोजी पनवेलच्या ऋषिकेश बिराडे यांच्यासोबत झाला. विवाहावेळी दोन्ही कुटुंबांनी खर्च समान वाटून घ्यायचं ठरलं होतं. मात्र लग्नापूर्वी सासऱ्यानं खर्च देण्यास नकार दिल्यानं संपूर्ण खर्च माहेरच्यांना करावा लागला. त्यानंतर सासरी राहण्यासाठी पनवेल इथं त्या गेल्या व लग्नानंतर पती, सासरे आणि ननंदांनी माहेरून फॉर्च्युनर कार आणण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यानं फिर्यादीला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला. तिच्या रंगावरून टोमणे मारणं, स्वयंपाकावरून अपमान करणं, माहेरी संपर्क करण्यास मज्जाव करणं तसंच पतीनं कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर सिगरेटचे चटके देखील दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पती ऋषिकेश बिराडे, सासरे भाऊसाहेब बिराडे, ननंद मिताली होवाळ, विशाल होवाळ, अंकिता मरोडे आणि रघुनाथ मरोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुडघ्यात वेदना, चालताना बसताना त्रास होतोय. गुडघ्यातून आवाज येतोय, सूज आहे किंवा वंगण संपत चाललंय. गुडघे बदलण्याची वेळ येईल अशी भीती वाटते का? आता काळजी करू नका. आयुर्वेदिक उपचारांनी मिळवा नैसर्गिक आराम. अनुभवी तज्ज्ञांकडून मिळवा सुरक्षित आणि प्रभावी उपचार. आणि अनुभवा आराम पहिल्याच दिवसापासून. बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र, रामकृष्ण नगर, तलाठी भवनच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. आजच संपर्क करा आणि वेदनामुक्त जीवनाकडे एक पाऊल टाका. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याची तब्बल 24 वर्षे आणि 18 दिवस यशस्वी सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मरगळवाडी येथील वीरपुत्र श्यामसुंदर मुंडे यांच्या भव्य सेवापूर्ती व सैनिक गौरव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशसेवेच्या पवित्र व खडतर प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी उषा श्यामसुंदर मुंडे आणि भाऊ अशा दोघांचाही व्यासपीठावर विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित नातेवाईकांनी मान्यवरांच्या हस्ते या आदर्श जोडप्याचा जोडीनं यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नानासाहेब भेंडेकर, प्रियंका भेंडेकर, रवी महाराज मुंडे, शिवाजी दहीफळे, भागवत भेंडेकर यांच्यासह मुंडे व भेंडेकर परिवारातील सदस्य, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत परभणी विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीनं प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेण्यात आल्या. तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे, सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण आणि निवडणूक विभागाचे ऑपरेटर बाळासाहेब साळवे यांनी 4 जुलै रोजी परभणी शहरातल्या विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन BLOंकडून सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प सिंचन जलव्यवस्थापन विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदांतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं 1 ते 3 जुलै या कालावधीत सिंचन जल व्यवस्थापन विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेचा समारोप 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल इथं संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर भगवान आसेवार, डॉक्टर ए सारंगी, डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे, डॉक्टर S मोहंती तसंच डॉक्टर हरीश आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. मानवत तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेनं चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना एका युवकाकडून बेकायदेशीररित्या तलवार व खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विलास सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
मानवत तालुक्यातल्या कोला इथं छापा टाकला. तिथं गणेश बाळासाहेब काळे याची चौकशी करण्यात आली. अंगझडतीमध्ये त्याच्या कमरेला खंजीर आढळून आला. त्यानंतर घरझडती घेतली असता घरात एक धारदार तलवारही जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 500 रुपयाचा खंजीर आणि 1000 रुपयाची तलवार असा एकूण 1500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं 4 जुलै रोजी परभणी जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात उत्साहानं स्वागत करण्यात आलं. पालखीच्या आगमनानं संपूर्ण परिसर गणगण गणात बोतेच्या जयघोषानं दुमदुमून गेला. विविध गावांमध्ये भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचं स्वागत केलं. तसंच वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली. पालखीच्या मार्गावर हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर पालखीसोबत मोठ्या संख्येनं वारकरी, टाळकरी, मृदंगवादक व पताकाधारी सहभागी झाले असून अखंड हरिनाम, भजन, कीर्तन आणि अभंग यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसात राहून निघालाय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.